डीजेला विराम, महाप्रसादातून घुमला हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश. ईद ए मिलादुन नबी निमित्त अल फतह हातमपुरा आणि रियाज सय्यद फ्रेंड सर्कलचा सामाजिक उपक्रम. ईद ए मिलादुन नबीच्या पवित्र पर्वानिमित्त धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत अल फतह हातमपुरा आणि ग्रुप, त्याचप्रमाणे रियाज सय्यद फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं हातमपुरा चौक इथं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. डीजेवरील अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी अन्नदानाला प्राधान्य देत तरुणांनी समाजासमोर एक कौतुकास्पद आदर्श निर्माण केला. ईद ए मिलादुन नबीच्या झेंडा मिरवणुकीदरम्यान हातमपुरा चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी सहभागी होत एकत्रितपणे प्रसादाचा आस्वाद घेतला. त्यामुळं हातमपुरा चौकामध्ये बंधुभाव, माणुसकी आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं मनमोहक चित्र पाहायला मिळालं. धार्मिक उत्सव साजरे करताना केवळ उत्सवाचा आनंद न घेता त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. डीजेच्या गोंगाटापेक्षा अन्नदानातून मिळणारे समाधान हे मोठे, या भावनेतून आयोजकांनी महाप्रसादाचं आयोजन केलं. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मानवता, प्रेम, शांतता, बंधुभाव आणि गरजूंची सेवा करण्याची शिकवण दिली. त्याच विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत तरुण कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला. त्यामुळं ईद ए मिलादुन नबीचा उत्सव सामाजिक सलोखा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरला. या उपक्रमाचे मुख्य आयोजक सय्यद रियाज यांच्यासह कुरेशी आदिल, मेमन मुसद्दिक, हाजी शुएब, कुरेशी रेहान, शेख असद, कुरेशी राजिक, कुरेशी बारी, शेख कय्यूम, सय्यद इझान, शेख मोहसिन, शेख नट्टू, इरफान सौदागर यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते आणि मित्रपरिवारानं महाप्रसादाच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सय्यद रियाज म्हणाले, उत्सवाचा आनंद साजरा करताना समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची आमची इच्छा होती. डीजेवरील खर्चाऐवजी अन्नदानाला प्राधान्य देऊन नागरिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. प्रेम, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश समाजात पोहोचवणं हाच या उपक्रमामागील उद्देश आहे. हातमपुरा चौकातील या उपक्रमातून उत्सव, आनंदाचा विचार, माणुसकीचा हा संदेश देण्यात आला. हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवणाऱ्या या महाप्रसादाचे नागरिकांकडनं कौतुक होत आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.